सुस्वागतम. सर्व शिक्षक बंधू भगिनींचे स्वागत आहे. नमस्कार, मी सौ जाकिरा जावेद मुल्ला सादर करत आहे इयत्ता पहिली व दुसरीसाठी एक नवोपक्रम. चला अंकज्ञान करूया पक्के. तर या उपक्रमामध्ये आपण 1 ते 100 या अंकाची एक वेगळ्या पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे. 1 ते 100 अंकाचे दृढीकरण करण्यासाठी हा तक्ता उपयुक्त आहे. आपण आता लक्षात ठेवणार आहे. बघा आता 20 नंतर म्हणजेच 2 दशक नंतर 21 ची लाईन येते. मग 21 म्हणजेच ही 2 ची रांग. 2 ची रांग म्हणजे 20 ची रांग. आलं का लक्षात? 2 ची रांग म्हणजे 20 ची रांग आणि हे 2 म्हणजे 20. 2 दशक म्हणजे 20 आणि हा 1 म्हणजे एकक. म्हणजेच हे झाले 20 आणि 1 21. म्हणजेच ही 20 ची रांग आहे आणि ज्या ज्या ठिकाणी 1 हे एकक स्थानी येतंय ती ही झाली 1 ची रांग. म्हणजे आपण 20 ची रांग ही उभी वाचन करतो, त्याचबरोबर 1 ची रांग आपण आडवी वाचन करतो. आता 1 ची रांग माझ्या पाठीमागे म्हणा. 1 11 21 31 41 41 51 61 71 91. तर ही ओळ झाली 1 ची. बघा सगळ्यांच्या सुरुवातीला 1 1 1 1 आलेला आहे, म्हणजे त्यांच्या एकक स्थानी प्रत्येकाच्या 1 आहे. आणि ती जर आपण 2 ची रांग म्हणजे 20 ची रांग याचं वाचन उभ्या स्तंभाचं वाचन आपण कसं करणार आहे म्हणा. 2 ची रांग 20 ची रांग. बघा 21 22 23 24 25 26 27 28 29 30. तर ह्या ओळीमध्ये असं तुमच्या लक्षात येईल की दशक स्थानी हे 2 आहे. 2 म्हणजे 20 आणि प्रत्येक संख्येचं वाचन करत असताना 1 20 20 हे शेवटी येतंय. या पद्धतीने आपण प्रत्येक ओळ ही समजून घ्यायची आहे. आता माझ्या पाठीमागे म्हणा 1 ची ओळ. 2 ची ओळ म्हणजे ब ची ओळ. 3 ची ओळ म्हणजे त किंवा त्र. 4 ची ओळ म्हणजे च. 5 ची ओळ म्हणजे प. 6 ची ओळ म्हणजे स श छ. 6 ची ओळ म्हणजे. अशा पद्धतीने आपण 1 ते 100 या अंकाचे वाचन करून घेऊ शकतो. यामध्ये विशिष्ट पद्धतीने मुलांना अंक लक्षात ठेवावेत अशा सूचना केल्या जातात. यामुळे मुले ते अंक आवडीने आणि समजपूर्वक लक्षात ठेवतात. या उपक्रमामुळे आपण शिकवलेले अंक विद्यार्थ्यांच्या स्मरणात चटकन राहण्यासाठी उपयुक्त आहेत. अंक नेमका व पटकन मुलांना सांगता यावा यासाठी त्यांना प्रत्येक ओळीचे विशिष्ट पद्धतीने स्पष्टीकरण केले आहे. त्याचबरोबर त्यांना एक मनोरंजक खेळ दशक एककाची टोपी यामधून अंकाचे वाचन अचूक पद्धतीने करण्याची सवय आपण लावू शकतो. यामध्ये दशकाची टोपी आणि एककाची टोपी यावरून मुले संख्येचे अचूक वाचन करतात. 6 ची रांग 66 61 61 62 62 63 63 64 64 65 65. अशा प्रकारे मुले अंकांचे वाचन आवडीने करतात आणि विचारलेला अंक पटकन सांगतात. धन्यवाद.